राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा, या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा, मूकं करोतु वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिः, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं, यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्तदेवे सवै वेदै साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगा, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यातं न विदुसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं, मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनीतिं, नमो नारायणगिरे ब्रह्मस्वरूपं, नमो नारायणगिरे ब्रह्मस्वरूपं, नमो नारायणगिरे ब्रह्मस्वरूपं। पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिहर केशव गोविंद भगवान, सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, शांति ब्रह्म भास्कर गिरी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय, विठाला 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 विठाला। रामकृष्ण। श्रावण मास निमित्ताने नित्याची निष्काम प्रवचन सेवा हरिहर केशव गोविंद मंदिर, उक्कलगाव, तालुका श्रीरामपूर। सकाळी 12वा अध्याय आणि आज 12व्या अध्यायातील 15वा श्लोक आपण घेणार आहोत। भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत की हे अर्जुना, यस्मान्नो दुजते लोको लोकांनो दुजते जयः, हर्षामर्ष भयोद्वेगीर्मुक्तो यस्तच मे प्रिया। आपलं चष्मती ते राहिलं या अलीकडून तिथे हे ना कपाटाच्या तिथं पलंगाशी त्या वर ठेवेल तिथं, यस्मान्नो दुजते लोको लोकांनो दुजते चया, हर्षामर्ष भयोद्वेगीर्मुक्तो यस्तच मे प्रिया।
भगवंत ज्ञानी भक्ताची लक्षणं आपल्याला सांगत आहेत. ज्ञानी भक्त कोण? 13व्या श्लोकापासून 14व्या श्लोकामध्ये भगवंताने काही ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगितले. आता 15व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला काय सांगतायत, काय उपदेश करतात आणि माऊलींनी त्याच्यावरती कोणत्या ओव्या केल्या त्याचा अर्थ आपण या ठिकाणी घेणार आहोत. सरळ सरळ साध्या भाषेमध्ये आणि सर्वांना समजेल अशा भाषेत माऊलींनी सर्व काही वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यापुढं आपल्याला काही करायची गरज नाही. माऊलींनी सर्वस्व सांगितलेलं आहे, सगळं सरळ सरळ सांगितलेलं आहे. आणि तुम्ही आम्ही सहज आकलन करू शकतो. भगवंत म्हणतात की जो भक्त आहे, ज्या भक्तापासून कोणताही प्राणी जो आहे हा उद्विग्न होत नाही, ज्या भक्तापासून कुणालाही संताप क्षोभ हे निर्माण होत नाही, ज्याप्रमाणे जो कोणत्याही प्राण्यापासून उद्वेग पावत नाही आणि जो हर्ष क्रोध भय व खेद यांनी युक्त असतो तो मला प्रिय आहे. आता हे सर्व जे सांगितलेले आहे ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगितलेली आहे, आपली नाही. जोपर्यंत आपल्या ठिकाणी हे सर्व काही आहे तोपर्यंत आपण त्या पात्रतेला पोहोचत नाही. क्षणाक्षणाला आपलं मन उद्विग्न होतं, क्षोभ पावतं, क्षणाक्षणाला राग येतो, क्षणाक्षणाला लोभ येतो, काम येतो, क्रोध येतो, लोभ येतो, मोह येतो, मद येतो, मत्सर येतो एकमेकांच्या विषयी. आणि देवाने तर सांगितलं की तो जो पुरुष आहे तो कसा आहे की तो कोणत्याही प्राण्यापासून उद्विग्न होत नाही, त्याला कितीही त्रास देतो शांत राहतो. देव दे त्रास. हो. संतोष क्षोभ होत नाही. ऐका नाही. आणि त्याप्रमाणे जो कोणत्याही प्राण्यापासून उद्विग्न पावत नाही. ही लक्षणं कोणामध्ये आहेत हे आपण बघायचंय. आणि तो पुरुष काय आहे, तो भगवंताचा भक्त ज्ञानी पुरुष आहे, ज्ञानी भक्त आहे असं आपण म्हणायचं. माऊलींनी त्याच्यावरती ओवे केलेले आहे. तरी सिंधुचेनी माझे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगिजे समुद्र जैसा. समुद्र आहे माऊली म्हणतात. आणि या समुद्रामध्ये हे बघा, न बोलता घ्या, काहीच बोल नका. समुद्र आहे आणि समुद्रामध्ये
जलचर प्राणी आहेत पाण्यात, ठीक आहे. समुद्र खवळला, लाटा उसळल्या मोठ्या मोठ्या, ते किनाऱ्यावर आधी येऊन आदळतात, आतमध्ये जातात, मागे पुढे होतं. मग त्या खवळणाऱ्या समुद्राची त्या जलचरांना भीती वाटते का? किंवा जलचरांचा समुदाय वाढला असता जसा समुद्र कंटाळत नाही, आता लय जलचर झाले बा, आता काय कंटाळा आला मला, चला बाहेर निघा, राहू नका इथं, असं समुद्र म्हणतो का? समुद्र असं म्हणत नाही. प्राण्यांनाही समुद्राचा कंटाळा येत नाही आणि समुद्रालाही प्राण्यांचा कंटाळा जास्त झाले म्हणजे कंटाळा येत नाही. तशाप्रमाणे अनेक दाखले या ठिकाणी माऊलींनी दिलेले आहेत. तेवी उन्मत्ते जगे, जयासी खंती न लगे, आणि जयाचे नि अंगे न शिणे लोकू. समुद्राचं उदाहरण दिलंय की तो जलचरांनाही तो खवळला तर त्रास होत नाही आणि जे जलचर वाढले तर त्यालाही त्रास होत नाही, तो सगळ्याला सांभाळून ठेवतो. तसं तेवी उन्मत्ते जगे, उन्मत्त म्हटलंय. उन्मत्त याचा अर्थ काय? आपण म्हणतो ना फार उन्मत्त झाला, फार मातला, की जे जगाला त्रास देतात, लोक चांगल्या लोकांना देतं, वाईटाला बी देतं, ज्यांचा लोकांना त्रास होतो ज्याच्यापासून, असे लोक. अर्थ आपण काय घ्यायचं त्याचा, की लोक ज्याच्यापासून लोकांना त्रास होतो, ज्याच्यापासून जीवांना त्रास होतो, मग तो त्रास कशासाठी देतो हे नाही, पण त्रास होतो. त्याचा लोभ असेल, काही त्याचा काही वैर असेल, अनेक गोष्टी आहेत त्रास देण्याच्या, मग तो निष्कारणच त्रास देतो जनतेला, काही कामन धामाचं, लोकांना त्रास होतो. तेवी उन्मत्ते जगे, पण जरी त्रास दिला त्याला, त्या माणसाला, आता बाकीच्या कोणाला त्रास दिला तर ते त्याचं काम करून टाकतात, नाही का. पण असा जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जर उन्मत्ताने त्रास दिला, उन्मत्त जग आहे, या उन्मत्त जगाने अशा माणसाला जरी त्रास दिला तरी त्याला त्याचा खेद वाटत नाही. तेवी उन्मत्ते जगे, जयासी खंती न लगे. दे भो, काय एवढा त्रास द्यायचा तेवढं दे, काय म्हणायचं ते म्हण, बोलायचं ते बोल, काय करायचं ते बोल, असा तो पुरुष. आणि जयाचे नि अंगे न शिणे लोकू. ठीक आहे, काय सांगितलं की उन्मत्त जगापासून त्रास झाला तरी त्याला त्याचं काही खंत वाटत नाही, आणि ज्याच्या योगाने
लोकांनाही त्रास होत नाही. मग तो कधी लोकांना त्रास देत नाही, तो शांत असतो. त्याचं चित्त जे आहे ते चित्त एकरूप असतं. भगवंताच्या चरणावरती असतं. म्हणून किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो. भगवंत सांगतात किंबहुना पांडवा. हे अर्जुना काय सांगावं. आपलं शरीर आहे, शरीराचे अवयव 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन 11. हे शरीराचे 10 इंद्रिय आहेत. पण या 10 इंद्रियांना आपलं शरीर कंटाळतं का? नाही कंटाळत. हा माझा हात आहे, पाय आहे, डोकं आहे, कान आहे, नाक आहे, सगळं हे सगळं याला सगळ्याला सांभाळतो की नाही शरीर. जसं शरीर त्यांना कंटाळत नाही तैसे नुबगे जीवा जीवपणे जो. त्याप्रमाणे सर्वांचा जीव आहे असे म्हणून तो प्राणी मात्रांना कंटाळत नाही. प्राणी मात्र सकल जीव जे जे देखीचे भूत ते ते मानिजे त्याच्या अंतःकरणात भावच तसा असतो. सकल जीवामध्ये प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे हा भाव तो मनामध्ये ठेवतो आणि त्या भावाने तो राहतो, वागतो. त्याच्याशी एकरूप होतो. ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना. भगवंत म्हणतो हा माझा अंश आहे ना, तो जाणतो की प्रत्येकाच्या अंतर्यामामध्ये तो भरलेला आहे. जगची देह झाले मनोनी प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे वीण. काय झालं? जगची देह जाहले. भगवंत म्हणतात हे अर्जुना हे शरीर नाही का काय, जग हेच शरीर आहे. जसं हे शरीर आहे, शरीराचे अवयव आहेत, तसं जग हे काय शरीर आहे. आणि जग हे शरीर बनल्यामुळे ज्याला आवडती नावडती गोष्ट असा भेद राहत नाही. मला हात आवडत नाही, मला पाय आवडत नाही असं म्हणतो का आपण? आवडती नावडती गोष्ट त्याच्यात नाहीये. तसं जग हे सगळं माझं शरीर आहे असं तो मानतो.
मग हा आवडत नाही, तो आवडत नाही, तो आवडत नाही, असा भाग त्याच्यामध्ये राहत. त्याला सर्व आवडतात, सर्वांच्या ठिकाणी तो सम आहे. म्हणजे काय? हर्षामर्ष ढेले तुझे वीण. म्हणजे त्याच्या ठिकाणी जो द्वैत भाव आहे, दुजे वीण, द्वैत भाव, हा द्वैत भाव त्याच्या ठिकाणचा नाहीसा होतो. आणि मग द्वैत भाव नाहीसा झाल्यानंतर काय होतं? माऊली म्हणतात, जगची देह झाले मनोनी प्रिया प्रिय गेले, हर्षावर्ष ठेले दुजे वीण. मग त्याच्या ठिकाणचे आनंद व क्रोध हे विकार नाहीसे होतात. कोणावर उपकार केला लय आनंद झाला, कोणी त्याच्यावर अपकार केला त्याला क्रोध झाला. हे दोन्ही विकार नाहीसे होत. आणि झाला तो शांती रूपची, अहंता ममता गेली, झाला तो शांती रूपची. ज्याची अहंता गेली, ज्याची ममता गेली, ज्याच्यापासून आनंद व्हायचं तेही गेलं, आणि ज्याच्यापासून क्रोध व्हायचं तेही गेलं, सगळं संपलं. तो शांतिरूप झाला, त्याला दोन्ही समान झाले, गेले बाजूला त्याच्यापासून. मग तो जो आनंद आहे तो वेगळा आहे. म्हणून द्वैत भाव नाहीसा झाला म्हणजे ज्याच्या ठिकाणचे आनंद व क्रोध हे विकार नाहीसे झाले. विकार म्हटलं त्याला, विकार. जे त्रासदायक ठरतं. जास्त आनंद माणसाला झाला म्हणजे तो आनंद सुद्धा त्रासदायक असतो, आणि जास्त राग आला तोही वाईटच असतो. त्याने शरीर नाहीच होतं का नाही? जास्त राग आला, मनावर कंट्रोल राहत नाही माणसाच्या, आणि त्याच्यातून भयंकर काही होऊन बसतं रागातून. जास्त आनंदात सुद्धा हो, तो सुद्धा मानवाला सहन होत नाही, आनंद सुद्धा. एकदम लॉटरी लागली 1 कोटी रुपयाची, काय होईल? एक जणाला लागली लॉटरी, पण म्हणाल तसं नका करू म्हणे, त्याला नका सांगू, त्याला त्रास होईल. 1 कोटी रुपयाला लागली म्हणून. मग काय करायचं? म्हणजे त्याला असं सांगा की मला 1 कोटी रुपये लागले समजा लॉटरीमध्ये, आणि मला असं वाटलं तुला काही द्यायचे पैसे, त्याच्यातले 50 लाख रुपये तुला दिले, तुला काय वाटन? वेगळ्या पद्धतीने सांगायला गेला. पण ते 50 लाख म्हणल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला की त्याला अटॅक आला, कधी पाहिलेच नव्हते. मग आता 1 कोटी सांगितले असते तरी त्याला मला 1 लाख रुपये लागले समजा, आणि तुला जर दिले 50 लाख, 50 लाख रुपये मिळायचे म्हणल्यानंतर त्याला लगेच अटॅक आला ना. म्हणजे कसंही आनंदाची गोष्ट, एखादी गोष्ट अशी असते, म्हणजे आनंदामध्ये सुद्धा दुःख असतं, आणि दुःखाचं दुःख आहे. म्हणून तो त्याच्या पलीकडे गेलेला असतो. सुख आणि दुःख त्याला सगळे दोन्ही समान असतं, सारखं असतं. तर काय गरज त्याची? काही नाही. कोटी रुपये लागू नाही तर काही हो, मस्त लोकांकडं काही कोटी पडलेले आहेत,
आहे की नाही? त्यांना त्याचं काय होत नाही, ते निघून जातात, पडले शेवटी नाही का. देह काळाचे आणि धन कुबेराचे. हे धन सगळं कुबेराच आहे. आपण म्हणतो आपल्याकडे एवढे तेवढे, अरे कसलं आलं काय, देह गेला एकदा काळाचं नाही का. धनाने भूमो पाश्वस्य गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहचितायाम. एकटा जळत बसतो तिथं, सगळे सोडून देते, तिथं निघून येतं. धन लोक वाटून घेतात. कोणाचं आहे? धन कुबेराचं आहे हे सगळं पृथ्वीवर असलेलं. आपलं काहीच नाही. भूकंप झाला, जमीन हल्ली, भेग पडली, सगळे गडप झाले, त्याच्यात संपलं. असे पूर्वीचे अनेक शहर उकरून काढतात, उत्खनन करतात. माणसं गेलेले असतात, धन तसंच राहतं, धन नाही जात. म्हणून त्याचा लोभ धरू नये. या जन्मात येऊन करायचं काय? फक्त भगवंताची भक्ती जी आहे, ही भक्तीच आपल्या बरोबर येते. बाकी काहीच येत नाही. म्हणून दान, सत्पात्री दान सांगितलेलं आहे. दान कुठं करावं, कसं करावं? आजकाल बहुरूपी खूप निघालेलं आहे, पण बहुरूप्याला आपण केलं तर त्याचं पाप लागतं. ढोंगी. आणि जो सत्यवान असेल, जो सत्कार्य करणारा असेल, त्याला देण्याचा प्रयत्न केला तर तो घेत नाही, तो निष्काम. तो म्हणतो मी निष्काम आहे, नका देऊ मला, काय माझी भगवंताची सेवा आहे. मग द्यायचं कोणाला? हा भाग आहे ना. मग अन्नदान करा. सद्गुरु गंगागिरी महाराज नेहमी सांगायचे, लेने को हरि नाम और देने को अन्नदान. देवाचं नामस्मरण करा, चिंतन करा, भजन करा आणि अन्नदान द्या. पैसे दिले नाही बिघडते माणसं. आहे की नाही? जमा करताच हिंडीत देतो, मग त्याला ते लालूचच लागते. इकडे 10,000 मिळतील, 50,000 तिकडे मिळतील, 1,00,000 इकडे मिळतील. त्याला झोप येत नाही, ते रात्रंदिवस पहाटेच उठून पळत. पण 2 घास सुखाने मिळाले, भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं, त्याची बुद्धी स्थिर होते, तो भगवंताच्या चरणाशी एकरूप होतो, त्याचं चित्त भगवंताच्या पायावर लागतं. त्याला जगाशी काही घेणं देणं नसतं, फक्त जगाचं कल्याण व्हावं एवढं तो करत असतो. घेणं देणं नाही असं नाही आहे. तर तो पुरुष जो आहे तो जगाला निष्काम उपदेश करत असतो, निष्काम सांगत असतो की बाबा असं करा, तसं करा. माऊलींनी ते केलं, तुकाराम महाराजांनी ते केलं, सकल संतांनी ते केलं, आणि स्वतःचं कर्म तो करत असतो. एकदमच त्याला पैसे मिळाले म्हणजे तो सगळंच काम बंद करून टाकतो. आपल्यालाही मिळाले, मग लागला हिंडायला. गेला देव एका बाजूला गेला, सगळंच गेलं. माया आली तिथे. मग माया मेतांतरण, तिथे जे मायेला सोडून दिलं ज्यांनी, तेच तरली. म्हणून ह्या सगळ्यापासून, आनंदापासून, क्रोधापासून, सगळ्या गोष्टीपासून तो अलिप्त असतो. त्याला काही त्याचं या गोष्टीचं घेणं देणं नसतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. परोपकाराने लोकांचा देह कष्ट, स्वतःचा देह कष्टून लोकांचा परोपकार करतो. म्हणून भगवंत म्हणतात त्याचा द्वैत भाव नष्ट होतो आणि आनंद, क्रोध हे जे विकार आहेत त्याच्या ठिकाणचे हे नाहीसे होतं. ऐसा द्वंद्व निर्मुक्तू भयोद्वेग रहितू
याही वरी भक्तू माझ्या ठाई. ऐसवा द्वंद्व निर्मुक्तू. द्वंद्व नाही का? द्वंद्व दोन दोन. ऐसा द्वंद्व निर्मुक्तू. द्वंद्वातून निर्मुक्त झाला. म्हणजे कोणता द्वंद्व चालू आहे आपल्या ठिकाणी? द्वंद्व कोणता आहे? तुका म्हणे आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकाराम महाराज काय तलवार घेऊन रात्रंदिवस लढत होते का? रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग कोणता तुकाराम महाराजांचा? तुकाराम महाराज म्हणतात आमच्या मनामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीचं द्वंद्व चालू आहे. ऐका नाही. सुखासाठी करीसे तळमळ. सुखासाठी करीसे तळमळ. तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. मग तू अवघाचे सुखरूप होती. जन्मजन्मीचे दुःख विसरासी. बघा, सुखासाठी तळमळ चालली, दुःख आम्हाला व्हावं असं वाटतं का? नाही वाटत. पण दुःखही येतं. हे द्वंद्व आहे. सुख आणि दुःख हे द्वंद्व आहे. दुःख जावं म्हणून भगवंताकडे येतो. भगवंताचं नामस्मरण करतो, चिंतन करतो. पण सुख आल्यावर भगवंताचं नाव होतं का? हे मुमुक्षु आहे. एक अरण्यातून चाललं, वाघ आणि डरकाळी फोडली, एकटाच होता. प्राण्यांचे आवाज यायला लागले, राम 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 राम. देवाचं नाव घ्यायला लागला आणि जपजपत आणायला लागला का तिथून अरण्यातून. गाव जवळ आलं आणि मग आता आलं गाव जवळ, दिलं सोडून देवाला. ते मन असं आहे, भीती आली की देव आठवतो, दुःख आलं का देव आठवतो, आणि सुख आलं का तू देवाला म्हणतो तुझं आणि माझा काही संबंध नाही, तू तिकडं आणि मी इकडं. काय आता देवाचं करायचंय? हे द्वंद्व चालू आहे मनामध्ये नेहमी, सुख दुःख सुख दुःख सुख दुःख. आणि या असा तो पुरुष आहे ज्ञानी भक्त, की त्या ज्ञानी भक्ताला सुखाचं काही नाही आणि दुःखाचं काही नाही, याच्यापासून दूर असतो तो. सुख दुःखे समे कृत्वा, समान आहे, त्याला त्याच्यापासून बाधा होत नाही. सुख आले तरी समान आणि दुःख आलं तरी समान. जो भयोद्वेग रहितू, भयो उद्वेग रहितू, भय आणि उद्वेग यांना काय असतो तो? याही बरी बघतो माझ्या ठाई, याच्यापासून तो रहित असतो. मग तो कसा असतो? अभय असतो. 16व्या अध्याय म्हटले. आसुरी आणि दैवी पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत, आणि दैवी पुरुषाच्या लक्षणामध्ये 16व्या अध्यायात पहिलंच सांगितलेलं आहे अभयम. तो अभय असतो दैवी पुरुष, त्याला कोणाची भीती नसते. का भीती नसते? चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होती, व्याघ्र खाती सर्पतया. त्याचं चित्त शुद्ध असतं आणि त्याच्यामुळे तो चाकोरीने चाललेला असतो, त्याच्यामुळे त्याला भीती नाही कोणाची.
ठीक आहे, कोणाला आडकाठी घालीतच नाही तो त्याच्या मार्गाने भगवंताच्या मार्गाने चालला असतो. त्याला एकच फक्त विठ्ठल निदान देखीले, एकच विठ्ठल असतं त्याचं, एकच ध्येय असतं त्याचं. त्या मार्गाने तो चाललेला असतो, त्याच्यामुळे त्याचा मार्ग चुकत नाही. त्याला त्याच्यामुळे भीती वाटण्याचं काही कारण नाही ना, कशाचा अभय असतो तो. अभयम नाही का, त्याने का कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिला का सापाच्या शेपटीवर पाय दिला म्हणून ते त्याला डसन नाही. त्याच्या तो आनंदामध्ये त्या मार्गाने तो भगवंताचं नामस्मरण चिंतन करत सरळ मार्गाने चाललं असं. त्याच्यामुळे त्याला कोणाची भीती नाही. अभय म्हणून भय आणि उद्वेग इत्यादिकांनी तो रहित असतो. आणि एवढी स्थिती प्राप्त झालेली असताना याईवरी भक्तू माझ्या ठाई देव म्हणतात. कोण म्हणतात? माऊली म्हणतात की देव म्हणतात की हे सगळं एवढं असून माझ्या ठिकाणी काय आहे? त्याची श्रद्धा आहे, त्याची भक्ती आहे, असा तो पुरुष. तरी तयाचा गा मज मोहो काय सांगो तो पडी आवो, हे असो जीवे जीवो माझेनी तो. आपल्याला पद्धतीने त्या पद्धतीने जसं सांगता येईल तसं सांगण्याचा प्रयत्न करतो. मी जे सांगितलं माझ्या तोंडातून वेगळं थोडासा भाव निघेल, आणखी दुसरं एखाद्याने सांगतो तू वेगळ्या पद्धतीने अजून सांगू शकतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या हो त्या पद्धतीने सांगू शकतो सांगतं. माऊलीचं एक ओवी आहे, पण ती एक ओवी हजारो लोक हजारो त्यांच्या ठिकाणी असलेला माऊलीच्या विषयी भाव, भगवंताच्या विषयी असलेला भाव ते त्या पद्धतीने ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्यापासून बाजूला आपल्याला जायचं नाही, ट्रॅक सोडायचं नाही, त्या ट्रॅकने चालायचं. ट्रॅक सोडला का गाडी उलटी पालटी होते, आहे की नाही? पण आपण ट्रॅकने चालायचा प्रयत्न करायचा. याचा शब्दाचा अर्थ विशेष आपण घ्यायचा, एक एक शब्दाचा अर्थ त्याच्यानुसार आपण सांगायचं. असं आहे. जो आपला अभ्यास आहे त्या अभ्यासाप्रमाणे आपण चालायचं. तरी तयाचा गा मज मोहो काय सांगो तो पडी आवो, हे असो जीवे जीवो माझेनी. देव काय म्हणतात? तरी तयाचा गा मज मोह. मोह आहे त्याचा मला. मोह म्हणजे काय? एखादी गोष्ट आवडणे. आपल्याला मोह होतो, आपल्याला पाहिजे ना राहू तसं. एखाद्याने गाडी मोह घेतली तर तिची गाडी आपल्या गाडीपेक्षा लई भारीच आहे, आपल्याला तशी पाहिजे राहू. मोह झाला. एखाद्याचा बंगला पाहून आपल्याला मोह होतो, काय कोणाचं पाहून आपल्याला मोह होतो काय सांगता येत नाही. ज्ञानाच्या बाबतीत सद्गुरूंचं जे ज्ञान आहे त्याचा मोह झाला पाहिजे. जे सद्गुरूच्या ठिकाणी ज्ञान आहे ते आपल्याला मिळावं, हा मोह सगळ्यात चांगला. बाकीचा मोहाचं काही घेणं आहे की नाही? पण असा जर भक्त असेल तर देवाला त्याचा मोह होतो. देवाला मोह कशाचा होतो? जो ज्ञानी भक्त आहे, जो या नियमाने वागतो, या पद्धतीने चाललेला आहे. देव काय म्हणतात? तरी तयाचा गा मज मोह, त्याचा मला मोह होतो. काय सांगो तो पडी आओ, काय पडी आओ सांगो, पडी आओ. त्याचं काय मोठं कोण सांगायचं, काय वर्णन करायचं त्याचं हो अशा माणसाचं. मग असं झालं पाहिजे का नाही? आहे का नाही? चांगल्या गोष्टीचा मोह झाला पाहिजे का नाही? तसं देव म्हणतात त्या व्यक्तीचा
तो जो पुरुष आहे, ज्ञानी पुरुष आहे, ज्ञानी भक्त आहे, त्या ज्ञानी भक्ताचा मला मोह होतो. याचं काय मोठेपण सांगावं तुम्हाला भाऊ, काय वर्णन करावं, नाही का? हे असो जीवे जीवो माझे नी तो काय जीवे जीवो माझे नी माझ्या प्राणापेक्षाही माझे नी देव काय म्हणतात, अहो माझ्या प्राणापेक्षाही तो मला प्रिय आहे. म्हणजे देव म्हणतात एक वेळेस माझा प्राण मला प्रिय नाही. याचा अर्थ काय होतो, माझे प्राणाहुनी प्रिय जो, माझ्या प्राणापेक्षाही प्रिय. एक वेळेस मला माझा प्राण प्रिय नाही, पण त्याचा प्राण मला प्रिय आहे, इतकं प्रेम वाटतं. का? कारण की तो अशा प्रकारे या नियमाने वागतो, तो अशी माझी भक्ती करतो. हा समजतो ना अर्थ समजतो ना. म्हणजे ते समजलं, थोडं समजलं म्हणून मी डबल काही गोष्टी असं बिंबल्या पाहिजे. माझं सांगण्याचा उद्देशच असा आहे की थोडंसं तुमच्या मनात बिंबलं. आता हे काही पुन्हा होत नाही. आजचा विषय उद्या होणार नाही, आजचं ओव्या उद्या होणार नाहीत. जसं शाळेत एकदा शिक्षकाने शिकवल्यावर उद्या ते होत नाही, त्याला घरी करावं लागतं. मुलाला काल काय झालं होतं, निदान गेलो नव्हतो, मग तिथं पाहिलं पाहिजे, केलं पाहिजे ना, तर आलं पाहिजे ना. ज्याला त्याच्यामध्ये आहे हरिभक्तीमध्ये, ज्याला ते करायचं आहे, आजचा विषय नाही, मग ते रेकॉर्डिंग आहे आपल्याकडं, त्यांनी ते ऐकावं वाचावं. ते ऐकल्यानंतर त्याला समजतं की याच्यात काल हे झालं. रेकॉर्डिंगमध्ये यूट्यूबला असतं सगळं. संतांचे बोल हा चॅनल आहे, त्याच्यावरती मी टाकून देतो, खूप लोक बघतात. याला अभ्यास करायचा, याला ज्या मुलांना कीर्तनकार व्हायचं, प्रवचनकार व्हायचं, असे ऐकलं ही श्रवण भक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून भगवंताने पहिले सांगितले श्रवणम, पहिलं श्रवण सांगितले. ऐका, खूप ऐका, ऐकत राहा. खूप मोठ्या लोकांचं, ज्ञानी सत्पुरुषांचं ऐका. आणि ज्ञानी सत्पुरुषांचं ऐकून श्रवणन मग कीर्तन होतं पुढं. विष्णू स्मरणम, मग ते पुढं नवविधा भक्ती सांगितली. म्हणून पहिली भक्ती जी सांगितली, पहिली भक्ती काय करा, ऐकायचंच काम करा, की पुढचं आपोआप होत चालतं. ठीक आहे. म्हणून जो निजानंदे झाला, परमानंदो आयुष्य आला, पूर्णाते झाला वल्लभुजो. काय होतो या ओळीचा अर्थ? टाईम आपला संपत आलाय, एवढी ओळी घेऊ आपण. म्हणजे एवढी या श्लोकावरची ही ओळी राहिली, एवढी घेऊ आपण आणि तुमचा हरिपाठ मग चालणार आहे. होईल. जो निजानंदे झाला, परिणामो आयुष्य आला, पूर्णाते झाला वल्लभुजो, असं म्हटलं. आता काय, आत्म आनंदाने तृप्त झाला. आता आत्मानंद कशाला म्हणतात? आई भाग महत्वाचा आहे, तो आपण पुढं मागं घेऊन टाकू. मग जो व्यक्ती, जो पुरुष, जो ज्ञानी भक्त, की तो आत्मानंदाने परिपूर्ण असतो, पूर्ण झालेला असतो. व रूपांतर होऊन परिणामो आयुष्य आला, तो जन्माला आला रूपांतर होऊन, तो आत्मानंदाने पूर्ण झालेला आणि त्याच्यामध्ये रूपांतर होऊन तो जन्माला आला. तो पूर्ण रूप नाही का, पूर्णते झाला वल्लभुजो. तो पूर्णता रूप तरुण श्रीचा पतीच होय, असं माऊली म्हणतात. म्हणून अशा पद्धतीने आपण
यस्मान्नो दुजेते लोको लोकांनो दुजेते चया हर्षामर्ष भयोद्वेगीर मुक्तो यस सचमे प्रिया. की ज्या भक्तापासून कोणताही प्राणी उद्विग्न होत नाही, ज्या भक्तापासून कोणालाही संताप क्षोभ होत नाही, त्याचप्रमाणे जो कोणत्याही प्राण्यापासून उद्विग्नही पावत नाही आणि जो हर्ष क्रोध भय खेद यांनी युक्त असतो तो भक्त मला प्रिय असतो असं भगवंत अर्जुनाला सांगतात. पुढच्या 16व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात ते उद्याच्या प्रवचनामध्ये आपण बघू. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.